महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीची एक बैठक झाली। त्या बैठकीपूर्वी काही प्रश्न होते, त्याची आम्ही प्राथमिक चर्चा केली। त्या कमिटीची लवकरच दुसरी बैठक होईल आणि त्यानंतर समितीचा ज्या प्रकरणं आमच्याकडे सोपवण्यात आली होती त्याबद्दलचा काय निर्णय होईल ते आपल्याला सांगण्यात येईल। अजून त्या समितीची कारवाई त्याबद्दल मला सांगता येणार नाही, कारण त्याबद्दल आम्ही काही नोटिसेस काढणार आहे आणि त्या नोटिसेस मिळाल्यानंतर त्यांचं उत्तर आल्यानंतर पुढची कारवाई आम्ही करू। त्यावेळेला आपल्याला कुणाविरुद्ध काय कारवाई केली त्याची माहिती दिली जाईल। मी उद्याच्याला बहुतेक आणखी विस्तृतपणे आपल्याशी बऱ्याच विषयावर बोलणार आहे, त्यामुळे आज मी इतर काही सांगत नाही। आपल्याला काही प्रश्न असेल ते मी विचार। देण्याची कमिटमेंट होती, पण ती कालांतराने गृहमंत्र्यांच्या विरोधामुळे तत्कालीन गृहमंत्र्यांच्या विरोधामुळे देण्यात आली नाही, असं सुप्रीमचं एक वक्तव्य आज त्यांनी दिल्लीत केलं। त्यांच्या पुस्तकात सुद्धा याचा उल्लेख आहे। यावर काय भाष्य करणार आहे? आणि मुळात तत्कालीन पालकमंत्री जे अजित पवार आहेत त्यांनी जो भूखंडच्या संदर्भात वक्तव्य केले त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी तुम्ही करायला मागणी करताय का? त्यातले तुम्ही दोन विषय मांडलेले आहेत। मी ते जे मीरा बोरवणकर याचं आत्मचरित्राचं जे पुस्तक आहे ते पाहिलेलं नाही, त्याचे उतारही पाहिलेले नाहीत। मीडियामधल्या काही बातम्या अवश्य मी पाहिलेल्या आहेत। त्यामध्ये बहुतेक दोन विषय आपण त्यामध्ये उल्लेख केला। एक, त्यांनी येरवड्याची पोलीस खात्याची जमीन विक्रीबद्दलचा त्यामध्ये उल्लेख आहे। त्याकरता काही निविदा काढल्या होत्या, त्यामध्ये विभागीय आयुक्तांनी ती निर्णय प्रक्रिया राबवली होती, असा काहीतरी उल्लेख आहे। माझ्या माहितीप्रमाणे तो सगळा विषय मी मुख्यमंत्री पदाला येण्यापूर्वीचा असावा असं मला वाटतं, कारण माझ्यासमोर असा काही विषय आलेला नाही। तर दुसरा विषय असा आहे की त्यांनी प्रशासकीय कारणाकरता काही विशिष्ट एका ठिकाणी बदली मिळावी अशाकरता विनंती केलेली आहे, अशी केली होती असे त्यांच्या पुस्तकात उल्लेख आहे। मला थोडा अंदुकसा आठवतं आहे की त्यांनी कदाचित पहिलं पोस्टिंग त्यांची बदली झाल्यानंतर दुसऱ्या जवळपास पुण्यातच पोस्टिंग मिळावं याकरता मलाही विनंती केली होती बहुतेक, आणि गृहमंत्र्यांना विनंती केली होती। आता त्या म्हणतात की मुख्यमंत्री कार्यालयातून काही फोन केले, कोणी फोन केले काय केले मला काही आठवत नाही। बोलणं झालं असेल कदाचित, परंतु उच्च पदस्थ बदल्या या गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या सल्ल्याने होतात। आघाडी सरकार असल्यामुळं कदाचित उपमुख्यमंत्री वगैरे यांच्याशी चर्चा झाली असण्याची शक्यता आहे। माझी नसली झाली तरी गृहमंत्र्यांची झाली असण्याची शक्यता आहे, आणि या समन्वयानेच बदल्या होतात। आणि त्यावेळेला कुणाला कुठलं पद त्यांना पाहिजे होतं ते पद मिळालं असेल नसेल मला माहिती नाही, परंतु त्यामध्ये एक उल्लेख आलेला आहे की अमुक अमुक पदाचं आश्वासन दिलं होतं। असं आश्वासन कधी कोणी देत नाही। उच्चस्तरीय पोलीस बदल्याबद्दल एक प्रक्रिया असते, एक प्रक्रिया मंडळ असतं, ते मंडळ शिफारस करतं आणि त्यानंतर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री ती शिफारस मान्य करतात बहुतेक, किंवा काही कारण असेल तर करत नाहीत। यापेक्षा मला त्यातली काही जास्त माहिती नाही, मला ते पुस्तक वाचावं लागेल। त्यांनी निश्चित काय उल्लेख केलेला आहे तो पाहावा लागेल। परंतु ही दोन प्रकरणं जी आहेत, येरवड्याची जमीन विक्रीचा जो प्रश्न आहे तो मला बिलकुलच माहिती नाही। 2010चा असेल तर कदाचित मी नोव्हेंबर 2010मध्ये मुख्यमंत्री झालो, त्याच्या आधीचा असू शकेल, परंतु त्यांनी माझं थेट नाव घेतलेलं आहे त्या बदलीच्या प्रकरणामध्ये। त्यामध्ये काही चर्चा झाली असण्याची शक्यता आहे, परंतु प्रत्येकाला पाहिजे असलेल्या ठिकाणच देता येतं हे नेहमीच शक्य होत नाही, आणि त्यामुळं गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा होऊन तो निर्णय होतो। ते आता त्यांनाच विचारावं लागेल, नारायण पाटलांना विचारू शकत नाही, त्यामुळं त्यांनी काय सांगितलं ते त्यांना विचारावं लागेल। नाही, तो माझ्या कळचा नाही।
कार्यकाळ तुमच्या यामध्ये असल्याचं सांगितलं आणि जमिनीचा विषय हा माझ्या काळचा नसावा असं मला वाटते, माझं नाही आहे, कारण मला बिलकुल त्याची काही माहिती नाही आहे. जमिनीचा नाही आहे, त्यानंतरचा बदलीच्या विषयात त्यांनी माझं नाव घेतलेलं आहे, तर ते असू शकेल. या सगळ्या प्रकरणाची तुम्हाला वाटतं का चौकशी करायला हवी? नाही, आता जमिनीचा काय विषय झाला आहे पाहावं लागेल. काही त्यामध्ये जर नियम बाह्य झाला असेल तर निश्चित चौकशी झाली पाहिजे, पण सकृत दर्शनीची माहिती घ्यावी लागेल, कोणाचा काय त्यामध्ये रोल आहे, विभागीय आयुक्तांना विचारावं लागेल, कारण त्यांच्यासमोर त्यांच्या कार्यालयात विषय झालेला आहे. आणि त्यामुळं जमिनीच्याबद्दल मला काही माहिती नाही, पण असे प्रस्ताव अनेक येत असत. आता आपण जर पाहिलं असेल की RTOच्या कार्यालयाचा जो विषय झाला की सरकारी जमीन देऊन त्या ठिकाणी RTO कार्यालय बांधावं, हा जो विषय झाला होता त्याची महाराष्ट्र सदन त्याची चौकशी चालू होती, पण आता मोदी सरकारला त्यामध्ये काही गैर सापडलेलं नाही. नाही, आता मला सकृतदर्शनी माहिती घेऊ द्या की काय झालं आहे, त्यांनी काय आरोप केलेले आहेत, थोडी माहिती घेऊ द्या. कारण काय आहे की माझ्या कानावर हा विषय पहिल्यांदाच आलेला आहे. त्यामुळं कुठल्या बिल्डरला ती जमीन दिली होती, ते म्हणतात टेंडर काढलं होतं किंवा निविदा काढून ती दिली होती, कोण बिल्डर होता, काय होतं, त्याची माहिती घ्यावी लागेल. आता हे त्यांचा आरोप आहे, तर मला वाटतं त्यांनी आता त्या खाजगी नागरिक आहेत, त्यांनी खरं म्हणजे पुढची कारवाई केली पाहिजे. तर पुस्तक कुणी कधी छापावं त्यांचा लेखकाचा प्रश्न आहे. ही खूप मोठी लांबलचक प्रक्रिया असते. एडिटर किती दिवस घेतात, कोण काय घेतात, त्या मी काय बोलू शकणार नाही. परंतु स्वतःची पुस्तकाचे खप वाढवण्याकरता मीरा बोरवणकरांनी असे काहीतरी प्लांटेड स्टोरी आपल्या स्वतःच्या पुस्तकामध्ये टाकल्यात असं देखील आरोप केला जातो. नो कमेंट्स. पुस्तक वाचा आणि तुमचे निष्कर्ष तुम्ही काढा. सर, ये बात हिंदी में जानना चाहेंगे सर, मीरा बोरवणकर इन्होंने जो पुस्तक लिखा है जो काफ़ी फिलहाल विवाद में है, जमीन के मामले को लेकर क्या कहेंगे कि आपका नाम जो है वो भी चर्चा नहीं, देखिए गफलत मत करिए. इसमें दो विषय है. एक विषय है कि शायद मीरा बोरवणकर जी जब पूना की पुलिस आयुक्त थी उस समय पूना शहर के एक पुलिस स्टेशन की ज़मीन बेचने की बात थी और उन्होंने कुछ उस पर किताब में उल्लेख किया है. जहाँ तक मेरी जानकारी है, मेरे मुख्यमंत्री बनने से पहले की ये घटना है, क्योंकि मुझे कोई इसकी घटना की कोई जानकारी नहीं है. मेरा मुख्यमंत्री काल नवंबर 2010 से आरंभ होता है, तो उस समय तो कोई सी बात नहीं थी. अब उन्होंने दूसरी बात का उल्लेख किया है कि उन्हें शायद किसी एक पद पर तबादला होने की उन्होंने शायद गुजारिश की थी. अब जब भी उच्च स्तरीय पुलिस अफसरों के जब तबादले होते हैं उस समय एक ट्रांसफ़र का बोर्ड होता है. पुलिस एक होम सेक्रेटरी और DG पुलिस वगैरह की एक कमेटी होती है, वो सिफारिश करती है, वो गृह मंत्री के पास जाती है, गृह मंत्री उस पर कुछ बदल वगैरह करते हैं, उसके बाद फिर वो मुख्यमंत्री के पास सिग्नेचर के लिए आती है. अब कई अफसर कई जगह तबादला करने की गुजारिश करते हैं, सभी की विनती स्वीकार नहीं की जा सकती. इस संबंध में कुछ कहा है कि शायद मुख्यमंत्री कार्यालय से फ़ोन गया था, मैंने फ़ोन किया था, किसी अफसर में मेरा किया था, इसके बारे में कोई स्पष्टता नहीं. मुझे किताब पढ़ने के बाद ही मैं कुछ कह पाऊँगा. लेकिन ये दो अलग अलग घटनाएं हैं. एक घटना है जो यरावड़ा की पुलिस की ज़मीन बेचने की बात है, वो अलग है, वो मेरे कार्यकाल की शायद घटना नहीं है. और उसके तुरंत पश्चात मैं जब आया था उसके बाद शायद मीरा बोरवणकर जी जो पुलिस आयुक्त थी पूना की, उन्हें शायद कोई और जगह का तबादला होने की उन्होंने गुजारिश की थी, वो शायद सरकार ने स्वीकार नहीं की होगी. सर, इसी मामले को लेकर अगर हम करें तो उनका ये भी कहना है कि जब ये बात पूरी हो रही थी तभी अजित पवार ने उनके हाथ में एक पेपर मैट थे जो उन्हें फेंके और RR पाटिल के बारे में भी कुछ वक्तव्य किया. क्या आपको लगता है कि अजित पवार और RR पाटिल के बीच में काफ़ी अनबन इस मामले को लेकर थी? इस पर देखिए बहुत ही अनफेयर क्वेश्चन है. RR पाटिल जी हमारे बीच में नहीं है और तत्कालीन उप मुख्यमंत्री और RR पाटिल के बीच में क्या संबंध है उसके बारे में मेरी टिप्पणी करना बिल्कुल ही सही नहीं रहेगा.
ये मीरा बोरवनकर के सामने घटना घटी तो उन्होंने जो कहा होगा वो उन्हीं से पूछिए. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.